कापूस लावला, कापसाने दिली होबाळ्यात, हरभरा पेरला, हरभऱ्याने दिली डोक्यात. मित्रांनो, सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो. बघा मित्रांनो, आपण रब्बी आणि खरीप हे दोघी सीजन पेरले, पण सरकार दादाने आपल्याला काही उमजू दिलं नाही. कापूस हा 6,000 रुपयापेक्षा वरती गेला नाही आणि हरभरा हा 6,000 6,500 रुपयाच्या वरती गेला नाही. मित्रांनो, हरभऱ्याचे बियाणं 6,500 रुपये क्विंटल आणि हरभरा हा 6,500 रुपये क्विंटल, 300 रुपये रोज. मित्रांनो, शेतकरी हा खरंच उरेल का आणि हा खरंच पुरेल का, हा एका दिवशी संपणार आहे. मित्रांनो, एकता करा, संघटना करा, जनशक्ती बाळा आणि एकजूट व्हा. मित्रांनो, आपण शेतकरी देश चालवतो, विश्व चालवतो आणि आपल्याला परमेश्वर चालवतो. मित्रांनो, आता हा अजून तुम्ही मूग बघू शकता, हा अपेक्षाने अजून तिसरी वेळेस मूग पेरलेला आहे. मित्रांनो, आता हा डोक्यात देतो का नरपटीत देतो का दगडावर उपटून मारतो. मित्रांनो, हे आपले कर्म आहेत, हे आपले कर्मफळ आहेत. बघू शकतात मित्रांनो, आपल्याला सरकारने टी व्हीवर कर्जमाफीची गोष्ट सांगितली होती आणि तेच सांगतात की आम्ही कर्जमाफी बोललो नाहीत. तर मित्रांनो, सरकारला एकच सांगा की आम्हाला कर्जमाफी देऊ नको, पण आमच्या मालाला भाव दे, आमच्या मालाला भाव दे, आमच्या कष्टाला भाव दे. मित्रांनो, असे आपण अपील करायला पाहिजे, कारण की हे असं सांगून आपण जास्त कर्जाचा गळा भरून घेतो. तर आपण पाहू शकतात मित्रांनो, ही आशा किती मोठी आहे शेतकऱ्याची. आता हा मूग पेरलेला आहे, आता शेतकऱ्याची पण अपेक्षा असते लोकांचे पैसे जे घेतलेले आहेत ते देण्याची पुरेपूर इच्छा असते. मित्रांनो, आपण पाहू शकता आणि सर्जा बळीराजाला लाईक करा आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपले काही अजून व्हिडिओ असतात बैलजोडीचे किंवा बैल मार्केटचे, आपण बघू शकतात. आणि मित्रांनो, शेतकरी हा रात्रंदिवस कष्ट करत असतो, पण त्याच्या मेहनतीला काही फळ येत नाही. असे कुठले कर्मभोग आहेत की निसर्गाचा पण आता अवकाळी पावसाचा कोप आलेला आहे. मित्रांनो, तर देवाला एकच विनंती करतो की हा कोप घेऊन जा आणि आमचे जेवढं कष्ट केलेले आहेत त्याला फळ लागू दे. भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत सर्जा बळीराजाला लाईक करा. जय हिंद, जय भारत.